नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. JMS CET आता देणार असतील 2026 मध्ये. त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग मध्ये कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप मिळतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत आणि अजूनही स्कॉलरशिप बद्दल माहिती नसेल, तर ही माहिती आजच्या व्हिडिओ मधली सर्व त्या विद्यार्थ्यांना जे आता इंजिनिअरिंगला पुढे ऍडमिशन घेतील आणि जे घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया इंजिनिअरिंग स्कॉलरशिप कोणत्या कोणत्या स्कॉलरशिप मिळतात. त्याच्यामध्ये आपण पहिल्या ह्याच्यात बघू की स्कॉलरशिप इतकी महत्वाची का ठरते. आता इंजिनिअरिंग अवरेज कॉलेज जरी धरलं आणि चांगलं कॉलेज धरलं तर 80,000 ते 2 लाखापर्यंत फी ही नॉर्मली झालेली आहे. सगळीकडे एवढी फी आहे. एवढी सगळी फी सर्वजणांना अफोर्डेबल नाहीये आणि सगळ्या जणांचे तेवढं उत्पन्न असेल अशी गोष्ट असू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक सहाय्यासाठी स्कॉलरशिप खूप महत्वाची ठरते. स्कॉलरशिप काय करते तर रिड्युसेस फायनान्शियल बर्डन. स्कॉलरशिपमुळे जे खर्च असतो त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात तुम्हाला सूट मिळते. जे फी मध्ये तुम्हाला 50% असेल किंवा जी काही स्कॉलरशिप आहे त्याच्यानुसार तुम्हाला मदत मिळते. आणि ही मदत आहे ना प्रत्येक कॅटेगरीच्या मुलाला त्या त्या स्कॉलरशिप प्रमाणे मिळते. आता फक्त काही विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न जास्त असेल ते ह्या स्कीम मध्ये बसत नाही, पण बऱ्याच जणांना या स्कॉलरशिपचा फायदा होतो. तर गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ESC ST OBC SCBC VJNT सगळ्यांना अवेलेबल आहेत. SC ला तर फी लागत नाही. ST OBC ST ला काही प्रमाणात फी भरावी लागते, ट्युशन फी वगैरे, आणि OBC साठी निम्मी फी भरावी लागते. VJNT ला पण थोड्याशा प्रमाणात फी असते. तर EBC म्हणजे काय, ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, त्यांना हे कन्सेशन दिलं जातं. 50% पर्यंत कन्सेशन मिळतं. आणि मायनॉरिटी साठी पण स्कॉलरशिप असते. मुस्लिम, सिख, जैन, ख्रिश्चन यांच्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप मिळते. स्कॉलरशिप हा प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यातील विद्यार्थ्यांना मिळते. आता ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही 10वी नंतर दिली जाते. त्याच्यासाठी तुम्हाला कास्ट बेस्ट इलिजिबिलिटी ठरवली जाते. त्यानंतर इन्कम लिमिट असतं 8 लाखापर्यंत किंवा काही अशा प्रकारचे इन्कम लिमिट तुम्हाला द्यावं लागतं. ह्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर, 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा करत असाल तर तुम्हाला ह्या स्कॉलरशिप मिळतात. 12वी नंतर इंजिनिअरिंगला आले किंवा डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला आल्यानंतर तुम्हाला ह्या स्कॉलरशिप लागू असतात. तर EBC कन्सेशन काय आहे, तर ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांना फॅमिली इन्कम लो आहे तर त्यांना हे स्कॉलरशिप मिळून जाते. ट्युशन फी मध्ये त्यांना 50% कन्सेशन मिळतं. ह्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट गरजेचे, त्याच्यामध्ये 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुम्हाला असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते. आणि ह्याचं ऍप्लिकेशन तुम्ही महाडीबीटीच्या वेबसाईटवर करू शकता. तर मायनॉरिटीसाठी गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप असतात. त्याच्यामध्ये मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, पारसी हे स्टुडंट येतात. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीमद्वारे यांना स्कॉलरशिप मिळते. याच्यामध्ये ट्युशन फी कव्हर केली जाते, त्याचबरोबर मेंटेनन्स अलाउन्स पण दिला जातो. ह्याच्यासाठी तुम्हाला NSP आणि महाडीबीटी या साईटवर जाऊन स्कॉलरशिप फॉर्म भरावा लागतो. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक स्कॉलरशिप आहे, ते AICTE ची प्रगती स्कॉलरशिप आहे, जी मुलींसाठी आहे. तिला 50,000 वर्षाला मिळतात. ही स्कॉलरशिप फक्त मुलींसाठी आहे. AICTE ची सक्षम स्कॉलरशिप ही काही दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळते. ती पण 50,000 रुपये पर वर्ष, पर इयरला तुम्हाला ते मिळते. तर प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम आहे, ती जम्मू काश्मीर आणि लडाख मधल्या स्टुडंटला भेटते. याच्यासाठी तुम्हाला नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल NSP वर जाऊन आपलं माहिती भरावी लागेल, रजिस्टर करावे लागेल. काही प्रायव्हेट आणि NGO चे पण स्कॉलरशिप आहेत, जसं की टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप. टाटा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं. त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशनची पण एक स्कॉलरशिप मुलांना मिळते. कमिन्स इंडियाची एक स्कॉलरशिप आहे, तीही कमिन्स इंडिया देतं. त्याचबरोबर IDFC फर्स्ट बँक स्कॉलरशिप, इन्फोसिस फाउंडेशन, LNT महिंद्रा, सगळ्या मोठमोठ्या कंपन्याची वेगवेगळे स्कॉलरशिप मिळते. त्याची प्रक्रिया वगैरेवर आपण डिटेल मध्ये पाहू. पण ह्या 5 ते 6 प्रायव्हेट NGOच्या स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकतात. सो त्याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या
ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मिळेल, त्याची इलिजिबिलिटी त्याचबरोबर त्यांना काय लागते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जाते. टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप ही मेरिट कम बेस्ड दिली जाते. फॉर अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी स्कॉलरशिप असते. ह्याच्यात ट्युशन फी आणि अकॅडमिक एक्सपेन्सेस दिले जातात आणि ह्यासाठी तुम्हाला टाटा ट्रस्टच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन अर्ज करावे लागतील. तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला फक्त त्याची अर्ज करण्याची तारीख आणि ते कधी चालू होते हे गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. रिलायन्स फाउंडेशनची पण एक स्कॉलरशिप आहे जी यूजी आणि पीजी स्टुडंटला इंजिनिअरिंग सायन्स स्ट्रीम मध्ये असणाऱ्यांना मिळते. याच्यामध्ये तुम्हाला ट्युशन फी आणि राहण्याचा खर्च तो मिळतो. मेरिट आणि फायनान्शियल बॅकग्राऊंड या दोन गोष्टीचा विचार इथं केला जातो. तुम्ही एक तर मेरिट मध्ये असणं गरजेचं आहे, त्याबरोबर तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे. ह्यासाठी तुम्ही अप्लाय कुठे करू शकता, तर रिलायन्स फाउंडेशनच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. सो ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नक्की माहिती घ्या. त्याचबरोबर कमिन्स इंडियाची पण एक स्कॉलरशिप आहे. त्याच्यामध्ये जे मेरिट मिळवलेले स्टुडंट आहेत आणि ज्यांनी इकॉनॉमिकल विकर मानलं जातं अशा विद्यार्थ्यांना कमिन्स स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं. आणि प्रेफरन्स टू स्टुडंट्स इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल प्रोडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या 4 ब्रांच मधल्या विद्यार्थ्यांना कमिन्स देतं. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल प्रोडक्शन आणि इलेक्ट्रॉनिक्स स्ट्रीम्स चारही विद्यार्थी कमिन्ससाठी अप्लाय करू शकतात. ही अकॅडमिक्स एक्सपेन्सेस आणि मॉनिटरिंग सपोर्ट या दोन गोष्टी देतं. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ह्या स्कॉलरशिप बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर त्यांनी कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वेबसाईटवर जावं आणि तिथून आपलं अप्लिकेशन द्यावं. तर आयडीएफसी फर्स्ट बँक यांची एक स्कॉलरशिप आहे, ती तर 1,00,000 पर इयर देते. ह्याच्यासाठी अट काय, फॉर स्टुडंट विथ फॅमिली इन्कम लेस दॅन 6 लाख, म्हणजे इथे तुम्हाला 6 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं. 1,00,000ची स्कॉलरशिप. ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, कारण की 1,00,000ची स्कॉलरशिप असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांची पूर्ण फी इथे कव्हर होऊन जाते आणि ऑल इंडिया बेसिसवर आहे. प्रत्येक भारतातील कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अप्लाय करू शकतो. ते अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँक स्कॉलरशिपच्या पोर्टलवर जावं लागेल आणि अप्लाय करावे लागेल. तर ऍप्लिकेशन प्रोसेस कशी आहे, तर महाडीबीटीच्या पोर्टलवर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप पाहू शकता. त्यानंतर एनएसपीच्या पोर्टलवर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप बद्दल माहिती घेताल. तर प्रायव्हेट फाउंडेशनच्या माहितीसाठी तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जावं लागेल. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या स्कॉलरशिप त्या वेळेस येतात आणि त्या डेडलाईन मध्ये संपून जातात. सो डेडलाईन चेक करणं खूप महत्वाचं ठरतं. सो डेडलाईन चेक करत राहा. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय, तर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या. कास्ट सर्टिफिकेट लागेल, कारण तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये असाल तर. मार्कशीट लागतील तुमचे, बोनाफाईड सर्टिफिकेट लागतील, आधार कार्ड, बँक पासबुक. हे 4 ते 5 जे डॉक्युमेंट आहेत ते खूप महत्वाचे. परत एकदा सांगतो, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, मार्कशीट, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि बँक झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स. या 5-6 डॉक्युमेंट काढून ठेवा आणि नंतर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा. कॉमन मिस्टेक काय होतात, तर डेडलाईन मिस करतात. डेडलाईन मिस झाली की तुमची त्या वर्षाची स्कॉलरशिप येणार नाही, का तुम्ही पात्रच ठरणार नाही. आणि काय काय मुलं काय करतात, घाईमध्ये डेडलाईन संपण्याच्या आधी भरण्यासाठी करेक्ट डॉक्युमेंट अपलोड करत नाही, तुम्ही रिजेक्ट होता. त्याच्यानंतर बँक अकाउंट जर तुम्ही व्यवस्थित दिलं नाही तर तुम्हाला येणारी जी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यात जमा होणार नाही. सो ह्या 3 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि कॉलेज कडून ते अशा वेळेस अटेंडन्स घेतात. जर तुमचा अटेंडन्स लो असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या स्कॉलरशिपला बसू शकत नाही. सो अटेंडन्स इज मॅन्डेटरी थिंग इन स्कॉलरशिप. कन्क्लुजनला येताना एक गोष्ट सांगतो, स्कॉलरशिपमुळे तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेस कमी होणार आहे. तुमचा आर्थिक ताण जो येतोय तो स्कॉलरशिपमुळे कमी होईल. तुम्हाला हाच पैसा दुसरीकडे तुम्हाला एक्स्ट्रा काय स्किल लागत असेल तर त्याचा उपयोगाला येईल. आणि ह्या प्रत्येक विद्यार्थी ज्या ह्याच्यात बसत असतात त्यांनी हे नक्की याला अप्लाय करावं. आणि ह्याच्यामुळं काय होईल, स्मूथ कॉम्पिटिशन इंजिनिअरिंग मध्ये राहील. प्रत्येकाला इंजिनिअरिंग करण्याची संधी मिळेल. काही जणांची घरची परिस्थिती चांगली नसेल तरी त्यांना इंजिनिअरिंग करता येईल. त्यामुळं संधी सोडू नका. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप माहिती करून द्या. कास्ट मधल्या विद्यार्थ्यांना, एससी, एसटी अशा कारणा तर खूप म्हणजे कन्सेशन आहेत. असे विद्यार्थी स्कॉलरशिपची माहिती नसल्यामुळे, डॉक्युमेंट वेळेत न काढल्यामुळे त्यांना स्कॉलरशिप पासून वंचित राहावं लागतं. त्याच्यामुळे ऍडमिशन घेऊन
आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पूर्तता करणं खूप गरजेचं आहे. सो ही माहिती तुम्हाला देणं खूप गरजेचं होतं. ती या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दिलेली आहे. सो जर तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असेल तर, आणि ह्यातील कोणत्या स्कॉलरशिपवर तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवून देईन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला आणि ह्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.